नेक्स्ट मेथड आहे कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन. ठीक आहे, आपण ऑक्सिडेशन बघत होतो. ऑक्सिडेशनचे 3 प्रकार बघितले आपण. पहिला प्रकार होता कंप्लीट कंबुशन किंवा कंप्लीट ऑक्सिडेशन, नंतर होतं पार्शियल ऑक्सिडेशन, आणि हा थर्ड प्रकार होता कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन. ठीक आहे, तर कंप्लीट ऑक्सिडेशनला आपण काय म्हटलेलं होतं, कंबुशन म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरं होतं आपलं पार्शियल ऑक्सिडेशन, त्याला आपण इनकम्प्लीट कंबुशन म्हटलं होतं. हे कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन आहे. याला एक प्रकारचं स्लो ऑक्सिडेशन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? स्लो ऑक्सिडेशन. त्याला आणखीन एक शब्द म्हणतात स्लो ऑक्सिडेशन. काय होतं कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन मध्ये की काही कॅटॅलिस्टच्या प्रेझेंट मध्ये, कॅटॅलिस्ट कोणता, कॉपर किंवा कॉपरची ट्यूब. ठीक आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर असेल 473 केल्विन. किती टेम्परेचर असेल? 473 केल्विन. आणि प्रेशर असेल 100 ॲटमॉस्फिअर. किती? 100 ॲटमॉस्फिअर. अशा कंडिशन मध्ये एकदम कंट्रोल फॅशन मध्ये जेव्हा अल्केनचं ऑक्सिडेशन केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? अल्कोहोल मध्ये. अल्केनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? अल्कोहोल मध्ये, या कंडिशनच्या प्रेझेन्स मध्ये. ठीक आहे, नंतर अल्कोहोलला परत त्या कंडिशन मध्ये परत ऑक्सिजनशी ट्रीट केलं किंवा त्याचं ऑक्सिडेशन केलं तर त्याचं कन्व्हर्जन होतं अल्डिहाइड किंवा कीटोन. कशामध्ये कन्व्हर्जन होतं? अल्डिहाइड किंवा कीटोन. परत अल्डिहाइड आणि कीटोनचं ऑक्सिडेशन केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कार्बोक्सिलिक ऍसिड. जर कार्बोक्सिलिक ऍसिडला अल्टिमेटली लास्टला हिट केलं तर CO2 आणि H2O मध्ये त्याचं काय होतं? कन्व्हर्जन होतं. ठीक आहे, तर हे एक प्रकारचं काय आहे? कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन आहे. तर याच्यामध्ये काय होतं आपलं हे प्रोसेस होत राहते. अशीच एक प्रोसेस आपण बघितली बघा, रिडक्शन बघितली बघा. रिडक्शन मध्ये काय होतं? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जर हायड्रोजन ऍड केले तर ते अल्डिहाइड होते. अल्डिहाइड मध्ये परत हायड्रोजन ऍड केले तर अल्कोहोल ऍड केलं तर अल्केन बनतो. ते रिडक्शन प्रोसेस होती. त्याच्या प्रोफाइल काय अपोजिट आहे आणि याचे काय कॅटॅलिस्ट फक्त वेगळे आहे. ठीक आहे, ही मेथड फार महत्त्वाची आहे. बघूया एक एक आपण इथे प्रॉब्लेम बघूया. पहिला एक एक्झाम्पल घेऊ. CH4 एकदम सिंपल एक्झाम्पल पासून सुरू करू. ठीक आहे, त्या CH4 ला आपण काय केलं? ऑक्सिजन दिला, 100 atm प्रेशर दिलं, प्लस कॉपर किंवा कॉपरची ट्यूब त्याच्यात ठेवली आणि काय केलं? 473 केल्विन पर्यंत हीट केलं. काय होऊन जाणार? याच्यामध्ये एक O ऍड होणार. काय होऊन जाणार? याच्यामध्ये एक O ऍड होणार. एक O काय होणार? ऍड होणार. मग बघा कसा लिहितो मी. H हा C जसा तसा हा एक बनणार काय? अल्कोहोल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हा जो मिथेन आहे हा असा आहे. मिथेन कसा आहे? सगळ्यांना माहिती मिथेनचं स्ट्रक्चर सहसा असं दाखवतो आपण. टेट्राहेड्रल. ते जॉमेट्रीची गरज नाही. काय करायचंय आपल्याला? या मिथेनला मिथॅनॉल मध्ये बदलायचंय. अल्कोहोल बनवायचंय ना, म्हणजे काय होईल? इथे H बाहेर जाईल आणि O येईल. इथे जे H होता तो इकडे गेला आणि O ते दोघांच्या मध्ये आला. म्हणजे इथे काय करायचं? सेम तसंच करायचं. O H आणि H. कोणता कंपाऊंड आहे हा? मिथॅनॉल. ठीक आहे, याला काय म्हणतात? मग मिथॅनॉल. ठीक आहे, काय झालेलं आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये काहीच नाही झालेलं आहे. याच्यामध्ये फक्त काय झालेलं आहे? इथे जो H होता, मिथेनचा इथे जो H होता त्याच्यामध्ये ऑक्सिजन आला आणि त्या ऑक्सिजनला एका साइडला कार्बन, ऑक्सिजन आला, ऑक्सिजनला एका साइडला कार्बन, दुसऱ्या साइडला हा जो H होता तो अटॅच. ठीक आहे, तर काय बनला मग? मिथॅन. मग या मिथॅनॉलला परत त्याच कंडिशन मध्ये आपण काय केलं? हे केलं, O ने ट्रीट केलं. तर त्यावेळेस काय होतं माहिती का? इथून 2 हायड्रोजन निघतात. काय निघतात? 2 हायड्रोजन. कोणते? हा एक हायड्रोजन निघेल आणि कुठलाही काढा, हा दाखवतो मी, हा एक हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन निघतील आणि करस्पॉन्डिंग कंपाऊंड फॉर्म होईल. कसा फॉर्म होईल बघा? HC. ठीक आहे, हा एक जसाच्या तसा, हा O. आता ह्या O चं एक हायड्रोजन निघलाय. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते. त्याच्यानंतर हा कार्बनचा एक हायड्रोजन निघलाय. कार्बनची व्हॅलेन्सी असते 4. इथं किती कार्बनची व्हॅलेन्सी? 3. मग ही व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी हे दोघ जण काय करतात? एकमेकांमध्ये बॉन्ड फॉर्म करतात. कंपाऊंड म्हणला फॉर्मॅल्डिहाइड. कंपाऊंड काय बनणार? फॉर्मॅल्डिहाइड. त्याला आणखीन एक नाव आहे. काय नाव आहे?
IUPAC नेम मिथॅनल. ठीक आहे, यालाच परत आपण काय केलं, ओ ने ट्रीट. काय केलं याच्यामधून, ओ ट्रीट केलं. काय केला, ओ ट्रीट केला. याच्यामध्ये काय केलं, परत ऑक्सिजन ट्रीट केला. कंडिशन तीच ठेवली. काय होणार, हा ऑक्सिजन इथे ऍड, हा जो H आणि C आहे ना, यांच्यामध्ये ऑक्सिजन आणि H येणार. कसा आहे तो बघा, H C, त्याच्यानंतर हा O आला, त्याच्या पुढे वाटलंस तर हा H असा, हा डबल बॉन्ड जसाच्या तसा. ठीक आहे, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. कोणता ग्रुप असतो, कोणता ग्रुप असतो, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H, कार्बोक्सिलिक ग्रुप असतो. कोणता ग्रुप असतो, कार्बोक्सिलिक ग्रुप. त्याला काय, याचं नाव काय, फॉर्मिक ऍसिड. याला काय म्हणतात, फॉर्मिक ऍसिड. ठीक आहे, IUPAC नेम काय येईल, मिथॅनॉइक ऍसिड. IUPAC नेम मिथॅनॉइक ऍसिड. IUPAC नेम आहे याचं मिथॅनॉइक ऍसिड. ठीक आहे, आणखी काय करता येईल बघा, याला आता लास्टला आपण काय करतो, हीट करतो. याला काय करतो आपण, लास्टला हीट करतो. ठीक आहे, मिथॅनॉइक ऍसिडला लास्टला हीट करतो. तर काय होतं त्याच्यापासून बनतो बघा आपल्याला, मिथॅनॉइक ऍसिड पासून बघा, त्याच्यापासून बनतो, समजा या फॉर्मिक ऍसिड किंवा मिथॅनिक ऍसिडला आणखीन एकदा आपण ऑक्सिजनशी ट्रीट केलं तर आपला कार्बोनिल ऍसिड होतो. कार्बोनिक ऍसिड बघा कसा होतो, काय होतो, हा जो H आहे का, याच्यामध्ये ऑक्सिजन येतो. हा जो H आहे ना, याच्यामध्ये काय येतो, ऑक्सिजन येतो. कसा येतो बघा, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH परत OH. क्लियर आहे, हा काय बघा, H2CO3 कार्बोनिक ऍसिड किंवा कार्बोनिल ऍसिड. ठीक आहे, तर हा ऍसिड बनतो. आणि मग ह्या ऍसिडला जेव्हा आपण हीट करतो तर काय मिळतो, तर आपल्याला मिळतो करस्पॉन्डिंग CO2 आणि H2O. बघा, हा आणि हा हे दोघं जण काय होतील, CO2 बनवतील. काय बनवतील, CO2. हे बघा, 1 2 आणि हे 3 CO2. हा H, हा O आणि हा H काय बनवतो, H2O. ठीक आहे, कळालं. तर याच्यामध्ये डिपेंड करतं बरं, कधी कधी समजा काही ठिकाणी आपल्याला काय विचारता माहिती का, अल्केन पासून डायरेक्ट अल्डिहाइड बनवा. काय बनवा, डायरेक्ट अल्डिहाइड बनवा. तर तिथे आपल्याला काय करावं लागतं माहिती का, रिएजंट दुसरा वापरावा लागतो. तिथे काय करावं लागतं आपल्याला, रिएजंट बदलावा लागतो. तिथे रिएजंट वापरावा लागतो आपल्याला मोलिब्डेनम ऑक्साइड M2O3. ठीक आहे, हा वापरावा लागतो. टेम्परेचर तेच राहतं 100 atm आणि प्रेशर राहतं 473 केल्विन. ठीक आहे, नाही सॉरी 573 केल्विन असतं आय थिंक. हा बरोबर, 570 असतं याच्यात, 573. ठीक आहे, मग अल्केनचा डायरेक्ट अल्डिहाइड बनतो, अल्कोहोल बनवायची गरज पडत नाही. जर आपल्याला का, ठीक आहे, आपण हे व्यवस्थित लिहून घेऊ वाटलं असतं. हे झालं, लिहून घ्या. त्याला आपण जरा नीट घेऊ, थोडस चिंबुशी नको. ठीक आहे, समजा आपल्याला दिलेला आहे अल्केन. आपल्याला काय दिलेलं आहे, अल्केन. आणि आपल्याला डायरेक्ट बनवायला सांगितलंय. हा जर कंपाऊंड असेल, हा जर कॅटॅलिस्ट असेल तर आपल्याला काय बनवून डायरेक्ट अल्डिहाइड ऑब्लिक कीटोन्स. जर सेकंडरी अल्केन असेल तर कीटोन म्हणून, प्रायमरी असेल तर अल्डिहाइड म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे ओके सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, जाऊ द्या. त्याच्यानंतर अल्केन पासून आपल्याला डायरेक्ट कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. तर त्याच्यात एक रिएजंट वापरतात मॅंगनीज CH3COO ट्वाइस. ठीक आहे, हा सॉल्ट वापरतात. ठीक आहे, याचं टेम्परेचर आहे बघा
टेम्परेचर तर नाही दिले बहुतेक पुस्तकात, OAgO2 किंवा सिल्वर ऑक्साईड Ag2 सॉरी, त्याच्यात काय वापरलं जातं Ag2O किंवा Ag2O हीट केल्या जाते त्याला आणि आपल्याला काय मिळतं तर आपल्याला मिळतं कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. हे रिएजंट्स लक्षात ठेवा, एरोवरची कंडिशन वरून तुम्हाला ओळखायचं आहे फायनल प्रॉडक्ट काय होणार आहे. ठीक आहे, चालेल. कधी कधी हा जो मॅंगनीज ऍसिटेट आहे, मॅंगनीज ऍसिटेट म्हणतात त्याला. याला कधी कधी असं पण लिहितात MnOAc, बरोबर आहे का, OAc असं पण लिहितात काही काही ठिकाणी. ठीक आहे, असं जर लिहिलं तर समजून घ्या कंपाऊंड काय हाच. ठीक आहे, चालेल. हे दोघं पण काय बरोबर आहे, असं बरोबरचं चिन्ह दाखवू. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया की आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे, एक बॅलन्स रिएक्शन करून दाखवा मला. CH4+O gives ह्याच्यावर कंडिशन लिहितो बघा मी, ह्याच्यावर कंडिशन 100 ATM आणि कॉपर ट्यूब 473 केल्विन. काय बनल हे डायरेक्ट अल्कोहोल बनल. कोणता बनल मिथेनॉल. काय बनला CH3OH. ठीक आहे, चालेल. आता तुम्हाला माहिती ऑक्सिजन कधी असा नॅसेंट फॉर्म मध्ये भेटत नाही आपल्याला. ऑक्सिजन नॅसेंट फॉर्म मध्ये भेटत नाही, मग त्याला काय करायचं O घेतला. ऑक्सिजन नॅसेंट फॉर्म मध्ये भेटत नाही, मग हाफ मोल ऑफ O2. बघा दोन दोन कटले, किती राहिला एक ऑक्सिजन. मग काय एका कार्बन साठी हाफ मोल ऑक्सिजन लागतो. हे स्टॉइकियोमेट्री माहिती ना. स्टॉइकियोमेट्री मध्ये काय असतं की मोल कन्सेप्ट असतो. ते आपला चॅप्टर झाला की तेव्हा आपण घेऊ. पण कळालं मिथेन साठी हाफ मोल लागतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय प्रत्येक गोष्ट बघायची. आता समजा मिथेन मोल पासून आपल्याला डायरेक्ट काय बनवायचं आहे CH4, त्याच्यानंतर O लिहिला इथं. कंडिशन लिहिली एरोवरची कंडिशन लिहिली MO2O3. ठीक आहे, मॉलिब्डेनमचा O छोटा आहे, हा O छोटा आहे, दुसरा मोठा आहे मॉलिब्डेनम. आणि याचा फायनल प्रोडक्ट काय बनणार, याचा फायनल प्रोडक्ट बनणार अल्डिहाइड. अल्डिहाइड म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड, A डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. ठीक आहे, बरं. याच्यात ते बाय प्रोडक्ट निघेल का, बिलकुल निघेल. याच्यात बाय प्रोडक्ट काय निघेल, दोन हायड्रोजन बाहेर निघलेले, मग H2O. किती ऑक्सिजन लागले या रिएक्शन साठी आपल्याला, 2 ऑक्सिजन लागले. किती ऑक्सिजन लागले बघा, हा इथे एक ऑक्सिजन, इथले 2 हायड्रोजन निघले, हे 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन कंबाईन झाला, म्हणजे इथे आपल्याला 1 मोल ऑफ H2O लागला. 10 नाही हे 1. ठीक आहे, 1 मोल ऑफ H2O लागला. जर आपल्याला मिथेनचं डायरेक्ट अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करायचं असेल, मिथेनचं फॉर्मॅल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती मोल ऑक्सिजन लागतो, 1 मोल. इथे किती मोल लागला अल्कोहोल बनवण्यासाठी, हाफ मोल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे CH4+O लिहिला. काय बनवायचंय ऍसिटिक ऍसिड. काय बनवायचंय ऍसिटिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड बनवून इथं, सॉरी ऍसिटिक ऍसिड नाही म्हणणार, फॉर्मिक ऍसिड बनवणार. एकच कार्बन आहे, HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. हा काय बनलाय मिथॅनॉइक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड. ठीक, प्लस काय झाले बघा, इथून या इथेन पासून 2 हायड्रोजन निघले. की काय निघले, 2 हायड्रोजन निघले आणि एका ठिकाणी इथे O आला, इथे O आला. ठीक आहे, 2 O या याच्यात आले आणि त्याच्यानंतर याच्यातून 2 हायड्रोजन बाहेर पडले. मग हे 2 हायड्रोजन बाहेर पडले. ठीक आहे, असे बाहेर पडले तर त्याला एक ऑक्सिजन काय झाला, कंबाईन झाला. ठीक आहे, कळतंय. पुढे बघा, इथे 2 ऑक्सिजन चिपकले, त्याच्यानंतर 2 हायड्रोजन निघले, हे 2 हायड्रोजन आणि याच्यातून एक आणखी हायड्रोजन त्याच्याशी मिळाला, म्हणजे एकंदरीत 3 हायड्रोजन झाले. किती झाले, 3 हायड्रोजन. मग आपल्याला 3 हायड्रोजन करायचे, त्याला बॅलन्स कशी करणार, 3/2.
हे कटलं, 2 2 कटले, वरती राहिले 3 ऑक्सिजन जाऊन तिकडे कंबाईन झाले. मग किती 1.5 मोल ऑफ ऑक्सिजन आपल्याला लागतो 1 मोल मिथेनसाठी. या गोष्टी काय करतात आपल्याला याच्यासाठी विचारतात स्टॉइकियोमेट्री. क्लिअर आहे? चला त्याच्यानंतर आणखीन एक लक्षात घ्या. आता ही रिॲक्शन तर चालू आहे हायड्रोकार्बन्स मध्ये. काही आपल्याकडं असे हायड्रोकार्बन्स आहेत तर ते ऑक्सिडायझिंग एजंट आहे बघा आपल्या ऑर्गॅनिक मध्ये पुढे येतील. हे तर ऑक्सिडायझिंग एजंट आहे KMnO4. बघूया आपल्या ऑर्गॅनिक मध्ये काही आहेत बघा. एक आहे पोटॅशियम परमॅंगनेट आणि दुसरा आहे पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7. हे दोन आहे ना खूप स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. काय आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. पण ह्यांचा ह्या रिॲक्शन मध्ये काहीही उपयोग होत नाही. हे जे कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन आहे ना याच्यामध्ये हे दोन रिएजंट काहीच कामाचे ठरत नाही. ठीक आहे? वाटलंच तर इथं आपण हॅशटॅग पॉइंट लिहू हिअर. ठीक आहे? वन थिंग has to consider that strong oxidizing agent, strong बघा आहे खूप स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट लाइक पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4. ठीक है? पोटैशियम परमैंगनेट कॉमा K2Cr2O7 are not useful for this reaction. ठीक है? हे भरपूर ठिकाणी वापरल्या जातात पण इथे यांचा काहीही वापर होत नाही. इथे तुमचं ऑक्सिडेशन म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन संपलेले आहे. काय संपलंय? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन संपून गेलेले आहे. क्लिअर आहे? चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे अल्कीन. काय बघूया? अल्कीन. त्याच्यापूर्वी एक गोष्ट होमवर्क आहे तुमच्यासाठी की केमिकल प्रॉपर्टीज आपण घेतल्या. फिजिकल प्रॉपर्टीज तुमच्या पुस्तकामध्ये बघायचं. हायड्रोकार्बन चॅप्टर काढायचा. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन वाटलंच तर MCQचं बुक काढायचं. जेवढ्या पण फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असणाऱ्या बुकमध्ये मिळतील त्या सगळ्याच्या सगळ्या लिहून काढायच्या. मी एखादं लेक्चर घेईन त्याच्यावर सगळ्या एक्सप्लेन करेन की कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीचा काय मीनिंग. तुमच्यासाठी होमवर्क आहे बुक्स काढायचे अवेलेबल जे आहे ते आणि त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज लिहून काढायच्या. ठीक आहे? त्याच्यानंतर पुढचा टॉपिक सुरू करायचा अल्कीन. काय करायचा? अल्कीन. ठीक आहे? बघूया अल्कीन बद्दल काय काय माहिती बरं तुम्हाला. अल्कीन बद्दल साधारण एक तर गोष्ट माहित असेल की अल्कीन मध्ये डबल बॉन्ड असतो. दुसरी एक गोष्ट माहित असली पाहिजे आधीच्या वर्गापासून काय जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. अल्कीनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? CnH2n प्लस काहीच नाही. ठीक आहे? अल्कीन काय असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला? CnH2n प्लस 0 म्हणजे काहीच नाही. ठीक आहे? CnH2n प्लस काहीच नाही. CnH2n. ओके? ठीक आहे? अल्कीन असतो. ठीक आहे? अल्कीन मध्ये मिनिमम किती कार्बनचा कंपाऊंड असतो तर 2. कारण एका कार्बन कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड दाखवणं शक्य नाही. मिनिमम कुठून सुरुवात होते? इथीन पासून होते. मिनिमम इथून 2 कार्बनचे कंपाऊंड असतात मिनिमम. CH3 CH डबल बॉन्ड CH2. त्याच्यानंतर काय नाव याचं? स्टायरीन. काय नाव याचं? स्टायरीन. ऐकलाय का शब्द? स्टायरीन.
आत्ताच जर असं न्यूज मध्ये होता, विशाखापट्टणमला वायू गळती झाली होती बघा. आपल्या न्यूज मध्ये चालू होतं मध्येच की विशाखापट्टणम मध्ये काय झालं, सकाळी सकाळी वायू गळती झाली कुठल्या तरी कारखान्यामधून. तो जो गॅस होता ना निघलेला, तो हा होता स्टायरीन, एक प्रकारचा अल्किन आहे. आपण इथे डबल बॉन्ड आहे, अल्किन आहे. ठीक आहे, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माझ्या हिशोबानं C8H8 आहे. बघूया, काय प्रॉब्लेम नाही याचा. क्लिअर आहे. तर हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे. याला काय नाव आहे, प्रोपीन. हा काय आहे, इथिन. ठीक आहे, प्रोपीन, इथिन हे त्यांचे नाव आहे. चला मग नेक्स्ट पॉइंट बघूया. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कीन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कीन. चल, हे सगळे एक्झाम्पल होते, तुम्हाला माहिती आहे अल्कीन बद्दल भरपूर माहिती आहे, त्यामुळे मी काही जास्त वेळ नाही घालवत, पुढे जाऊया. ठीक आहे, पहिला पॉइंट आहे मग आपला याचा मेथड्स ऑफ प्रिपरेशन methods of preparation of alkene. Okay, methods of preparation of alkene. पहिली आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. पहिली मेथड आहे आपली डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. काय मेथड आहे आपली पहिली, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन नावातच कळून जातं. डिहायड्रेशन म्हणजे काय होणार, वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होणार अल्कोहोल मधून. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. बघा, पहिले एक्झाम्पल घेतो डायरेक्ट. हा काय, इथॅनॉल. काय हा, इथॅनॉल. कारण 2 कार्बनचा अल्कीन असतो, मिनिमम अल्कीन साठी किती 2 कार्बन लागते, म्हणून आपण कशाला इथॅनॉलला घेतलं, नाही तर मग मिथॅनॉल घेतला असता. तर हा इथॅनॉल. काय होतं याच्यामध्ये बघा, याच्यात मिथॅनॉलला जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला साधारणपणे 140 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय केलं, हीट केलं. 140 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन होतं मला कमेंट करून सांगायचं नंतर. ठीक आहे, 140 डिग्री. त्याच्यानंतर काय म्हणतो, तर बघा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. डिहायड्रेशन आहे ना, मग काय होणार, हा वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट. ठीक आहे, वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाला. हा आला वॉटर मॉलिक्यूल तुमचा एलिमिनेट. राहिला काय बघा, CH2. मग इथे काय होणार, व्हॅलेन्सी जी कमी झाली ती कशाने सॅटिस्फाय होणार, डबल बॉन्ड. ठीक आहे, मग असंच लिहून टाकतो CH डबल बॉन्ड CH2. याला काय असं मी दाखवलं तर चालेल. ठीक आहे, कसंही दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. ते झालं तुमचा काय नाव याचं, इथिन. काय नाव याचं, इथिन. काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. ठीक आहे, बर. आता तुम्हाला सांगतो एक गोष्ट, थोडस बघूया आपण. एक मिनिट, आय थिंक 270 डिग्री. ठीक आहे, 270 डिग्री विसरलो. त्याच्यानंतर नेक्स्ट एक देतो मी तुम्हाला एक्झाम्पल. CH3OH. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 याच्यामध्ये 140 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, बरं. कंपाऊंड बघूया कोणता बनतो, तर त्यानंतर CH3OH. this condition concentrated H2SO4 and temperature 100 degree Celsius. किती 100 डिग्री. इथे काय बनणार, CH3 CH डबल बॉन्ड
CH2 प्लस H2O. त्याच्यानंतर इथे काय बनणार CH3 C डबल बॉन्ड CH2 वरती CH3. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, काय याच्यात फरक काय बरं सांगा बरं जरा, काय फरक आहे याच्यात आणि याच्यामध्ये. बरं सर, इथं 1 डिग्री अल्कोहोल वापरला, इथं 2 डिग्री वापरला. ठीक आहे, 1 डिग्री आहे, इथं 3 डिग्री वापरला. किती डिग्री वापरला? 3 डिग्री वापरला. 3 डिग्री. मग मला सांगा, जसं जसं तुम्ही डिग्री वाढवताय अल्कोहोलची, तसं तसं टेम्परेचर काय कमी लागते, एनर्जी काय लागते कमी लागते. मग ऑर्डर ऑफ डिहायड्रेशन, ऑर्डर ऑफ डिहायड्रेशन मी अशी लिहू शकतो का, 3 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 1 डिग्री. ठीक आहे. प्रश्न येतो सर असं का झालं, असं का झालं. याचं उत्तर आपल्याला नेहमी कशामध्ये मिळत असतं, मेकॅनिझम. कशामध्ये? मेकॅनिझम. ठीक आहे, तर बघूया मग आपण मेकॅनिझम बघूया. काय बघूया? मेकॅनिझम. याचंच मेकॅनिझम बघू, जास्त काही नाही. झालेलं मेकॅनिझम आहे आपलं. मेकॅनिझम म्हणून आपण चॅप्टरच घेतला होता रिॲक्शन मेकॅनिझम, त्याच्यात तुम्हाला झालेलं आहे. शॉर्ट मध्ये घेतो जरा. ठीक आहे, काय मेकॅनिझम, मेकॅनिझम कोणतं फॉलो होतं, त्याच्यात मेकॅनिझम फॉलो होतं E1 मेकॅनिझम. मेकॅनिझम कोणतं मेकॅनिझम फॉलो होतो, E1 मेकॅनिझम. या मेकॅनिझमला काय म्हणतात, E1 मेकॅनिझम. बरं ठीक आहे, हे E1 मेकॅनिझम किंवा एलिमिनेशन वन मॉलिक्युलर किंवा युनिमॉलिक्युलर मेकॅनिझम असं म्हणतात. बरं, कसं काय याला E1 म्हणतात, तर याच्यामध्ये एलिमिनेशन होतं. काय एलिमिनेट होतंय, वॉटर मॉलिक्यूल. बघा, हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतोय या कंपाऊंड मध्ये, बाकी काही होत नाही, सबस्टिट्यूशन होत नाही, ऍडिशन नाही होते. याच्यातून डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल बाहेर फेकले जाते. काय जाते, बाहेर फेकले. मग डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल ही एक प्रकारची एलिमिनेशन रिॲक्शन आहे. एलिमिनेशन रिॲक्शन. कशी रिॲक्शन ही एक प्रकारची एलिमिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, मग याचं मेकॅनिझम पण काय फॉलो करतं, मग E1 मेकॅनिझम शिकवलेलं आहे तुम्हाला. E1 मेकॅनिझम काय होणार, याच्यामध्ये पण एलिमिनेशन होणार. ठीक आहे, तर बघूया काय होतं नेमकं. CH3 CH2OH हा तुमचा प्रायमरी कंपाऊंड. ठीक आहे, याला ट्रीट केला. कशासोबत ट्रीट केले, कॉन्सन्ट्रेटेड HOS डबल बॉन्ड, खाली एक डबल बॉन्ड, इथं लुईस डॉट स्ट्रक्चर काढलं H2SO4. बरं, काय होणार आता, सुरुवातीला मेकॅनिझम तुम्हाला सांगितलेलं आहे. काय होतं, हा बॉन्ड ब्रेक होतो. हा बॉन्ड ब्रेक होतो, इथून हा इथे H+ च्या फॉर्म मध्ये जातो. कशाच्या फॉर्म मध्ये जातो, हा हायड्रोजन H+. याच्यातून एक H+ बाहेर निघतो हा बॉन्ड ब्रेक होऊन, आणि तो इथे जाऊन फॉर्म अटॅच होतो. बरं, CH3 CH2OH2 पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, कसं काय बरं, का बरं इथून एक H+ निघाला याच्याकडे आला, तर तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनवर 2 पेअर असतात. ठीक आहे, या 2 पेअर याच्यातल्या एक H ला काय करतात, स्वतःकडे बोलून घेतात. त्याच्यामुळे इथून एक H+ काय होतो, ब्रेक होऊन जातो. हा ऍसिड आहे, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे. ऍसिडची टेंडन्सी असते H+ देण्याची, मग त्याच्यामुळे विन विन सिच्युएशन होती. इथून H+ येऊन याला जाऊन अटॅच. ठीक आहे, मग याला जर तुम्ही नीट बघितलं, हा H2 आहे का, फक्त याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी आहे. मग काय करतो हा ऑक्सिजन, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ह्या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन घेऊन निघून जातो. काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेऊन निघून जातो. काय एलिमिनेट होतो मग याच्यातून, H2. बघा, याच्याकडे एक इलेक्ट्रॉनची कमी, नाही तर हा वॉटर मॉलिक्यूल बनला असता. म्हणजे एलिमिनेशन काय झालेले, वॉटर मॉलिक्यूल. एलिमिनेशन इथं लिहितो, एलिमिनेशन
ऑफ एलिमिनेशन ऑफ H2O. काय झालेलं आहे एलिमिनेशन ऑफ H2O. मग इथं एलिमिनेशन ऑफ H2O झाल्यावर काय बनल CH3 CH2. बघा याचा एक इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन घेऊन गेलेला आहे. मग याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. हा काय कार्बोकॅटायन. काय हा कार्बोकॅटायन. आणि तुम्हाला माहिती आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन काय असते 3 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 1 डिग्री. म्हणजे ह्या याच्यामध्ये कार्बोकॅटायन इंटरमिडिएटला काय फॉर्म होतोय कार्बोकॅटायन फॉर्म होतोय. जर इंटरमिडिएटला कार्बोकॅटायन फॉर्म होत असतो तर तुम्हाला माहिती आहे की टर्शरी कार्बोकॅटायन काय जास्त स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू सेकंडरी आणि प्रायमरी. तर त्या पद्धतीने कार्बोकॅटायनची जशी जशी स्टॅबिलिटी असेल तसं तसं काय होणार ईज ऑफ रिॲक्शन म्हणजे जसं तसं सिंपल जाणार रिॲक्शनला. टर्शरी असेल ते लवकर होणार म्हणून 100 डिग्री लागलो होतं टेम्परेचर किती लागलो टर्शरीला 100 डिग्री. तर ते गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर आता कार्बोकॅटायन बनला. कार्बोकॅटायन बनल्याच्या नंतर पुढच्या स्टेजला काय होतं डायरेक्ट इथून एक हायड्रोजन निघून जातो का नाही. पुढे काय होतं बघा पुढे हा कार्बोकॅटायन एका वीक बेसची रिॲक्ट होतो. कोणाशी करतो वीक बेस. आता हा H2SO4 होता याच्यातला H+ निघाला H2SO4 मधून काय झालेलं आहे H+ बाहेर पडलेला आहे. H+ काय झालाय बाहेर. आता राहिला काय HSO4 निगेटिव्ह. काय राहिलाय HSO4 निगेटिव्ह. हा काय कॉन्जुगेट बेस. हा काय कॉन्जुगेट बेस. आणि हा कसा कॉन्जुगेट बेस आहे तर हा वीक कॉन्जुगेट बेस आहे. कसा बेस आहे हा वीक कॉन्जुगेट बेस. का बरं वीक आहे तुम्हाला माहिती आहे की स्ट्रॉंग ऍसिड मधून जेव्हा H+ बाहेर पडतो राहिलेला भाग काय असतो तर वीक बेस असतो. स्ट्रॉंग ऍसिड मधून H+ बाहेर पडल्यावर राहिलेला पोर्शन काय असतो वीक बेस असतो. मग हा काय वीक बेस. मग हा काय होणार ॲज अ वीक बेस ऍक्ट करणार. वीक बेस ऍक्ट केल्याच्या नंतर बघा यानं ॲज अ वीक बेस ऍक्ट केलं. ठीक आहे. मग काय होतं हा जो इथला हायड्रोजन आहे का ह्या इथला हा याच्यातून H+ बाहेर पडतो. काय होतो याच्यातून एक H+ बाहेर पडतो आणि याला जाऊन अटॅच होतो. याच्यातून एक H+ बाहेर पडतो आणि याला जाऊन अटॅक करतो. जेव्हा इथला हायड्रोजन बाहेर निघतो तेव्हा तो त्याचे इलेक्ट्रॉन काय करतो इथंच ठेवून जातो. म्हणजे बघा काय कंडिशन काय सिच्युएशन होती काय सिच्युएशन होती CH2 निगेटिव्ह CH2 पॉझिटिव्ह. इथे इलेक्ट्रॉन जास्त आहे इथे इलेक्ट्रॉन कमी आहे. मग काय करणार इथे इलेक्ट्रॉन इथे येणार. इथे आल्याच्या नंतर एक काय होणार या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होणार. ठीक आहे. हे पॉइंट निघून जाणार. याच्यातून बाहेर काय पडला याच्यातून एक बाहेर काय पडलेला आहे याच्यातून H+ काय पडलेला आहे बाहेर पडलेला. हा H+ इथे जाऊन चिटकतो आणि याला चिटकल्याच्या नंतर काय फॉर्म होतो H2SO4. बघा ऍट द एंड ऑफ द रिॲक्शन काय झालेलं आहे H2SO4 रिजनरेट झालेला आहे. काय झालेलं आहे H2SO4 रिजनरेट झालेला आहे. तर हा रिजनरेट झाल्यामुळे काय होतं याला आपण कॅटॅलिस्ट पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो कॅटॅलिस्ट. का बरं कॅटॅलिस्टची डेफिनेशन काय आहे की एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये एखादा कंपाऊंड केमिकल रिॲक्शन मध्ये पार्ट घेतो आणि केमिकल रिॲक्शन संपल्यावर परत रिजनरेट होऊन जातो. त्याला आपण काय म्हणतो कॅटॅलिस्ट. हा कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट करतो. काय करतो कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट करतो. कळालं मेकॅनिझम काय अल्कोहोल आहे. अल्कोहोल मध्ये काय झालंय हा H+ याला अटॅच झालाय. काय झालाय अटॅच झालाय. कशामुळे या लोन पेअरने याला बोलून घेतलं. लोन पेअरने बोलून घेतल्यावर हा कॉम्प्लेक्स इंटरमिडिएट फॉर्म झाला. ठीक आहे. हा कॉम्प्लेक्स इंटरमिडिएट फॉर्म झाला. त्याच्यानंतर ही जी स्टेप असते ही फास्ट स्टेप असते. ही काय असते फास्ट स्टेप. ही स्टेप असते फास्ट स्टेप. त्याच्यानंतर ही जी स्टेप असते ही RDS असते रेट डिटरमाइनिंग स्टेप. बघा या RDS स्टेप मध्ये फक्त वॉटर मॉलिक्यूल काय होतोय एलिमिनेट होतोय. काय होतोय वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होऊन कार्बोकॅटायन बनतोय. ह्या स्टेपला वेळ लागतो. ह्या स्टेपला काय म्हटलं जातं रेट डिटरमाइनिंग स्टेप. बघा दुसरी एक गोष्ट याला इवन मेकॅनिझम का म्हणतात कारण इथं फक्त हा एवढा एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे. इथे फक्त हा एवढा एकच मॉलिक्यूल आहे. इतर कुठल्याही रिएजंटचं याच्यावर काहीही इम्पॅक्ट होत नाही. याच्यातून हा जो H2O बाहेर
म्हणजेच रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे. जितक्या लवकर H2O बाहेर निघेल तेवढ्या पटकन ही रिॲक्शन कॅरी आउट होते. ठीक आहे, तेवढ्या पटकन ही रिॲक्शन काय होते, कॅरी आउट होते. क्लिअर आहे. त्याच्यामुळे ही स्टेप काय होती, रेट डिटरमाइनिंग. किती मॉलिक्यूलवर डिपेंड आहे ही स्टेप, एका मॉलिक्यूल, म्हणजे याला युनिमॉलिक्युलर सुद्धा म्हणतात. हे सगळ्या गोष्टी E1 मेकॅनिझम शिकवताना झालेल्या आहेत. ओके, चला. बर, आता इथं E1 मेकॅनिझम काय आहे, याच्यात E1 मेकॅनिझम. E1 मेकॅनिझम मध्ये काय झालेलं आहे, इंटरमिडिएट कंपाऊंड कोणता फॉर्म झालाय, कार्बोकॅटायन. बर, इंटरमिडिएट कंपाऊंड कोणता झालाय, कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी तुम्हाला माहिती. आणखीन एक कार्बोकॅटायन बद्दल गोष्ट माहिती. काय माहिती आहे की कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट साठी पण जातात. काय करतात, कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट साठी पण काय होतात, जातात. जर तुम्हाला एखादा कंपाऊंड दिसला आणि त्याच्यात विचारलं काय, खालील कंपाऊंड म्हणजे कंपाऊंडचं काय करा, डिहायड्रेशन करा. काय करा म्हणे, एखादा अल्कोहोल दिला, त्या अल्कोहोलचं सांगितलं डिहायड्रेशन रिॲक्शन कॅरी आउट करा. तर त्याच्यात जर तुम्हाला इंटरमिडिएट स्टेप मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म, इंटरमिडिएट स्टेप म्हणजे काय, जेव्हा कार्बोकॅटायन फॉर्म होतो, जेव्हा काय कार्बोकॅटायन फॉर्म होतो. जर कार्बोकॅटायन जेव्हा फॉर्म झाला तेव्हा तुम्ही काय करणार, बघणार की त्या कार्बोकॅटायनची रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. जर रिअरेंजमेंट पॉसिबल असेल तर तुम्हाला त्या रिअरेंजमेंट साठी जायचं आहे. क्लिअर आहे. चालू, आपण काय करू, याचे 2-4 पॉइंट लिहून ठेवू वाटलं असतं. ठीक आहे. Here only one molecule is involved in RDS. Here only one molecule is involved in RDS. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप लिहूया. Intermediate form is intermediate form काय याचा, intermediate form is कार्बोकॅटायन. काय, कार्बोकॅटायन. मग आता इंटरमिडिएट फॉर्मला जर कार्बोकॅटायन असेल तर त्या कार्बोकॅटायनची काय होणार, रिअरेंजमेंट सुद्धा होणार. ठीक आहे. इंटरमिडिएट फॉर्म इज कार्बोकॅटायन. बर, मोर स्टेबल कार्बोकॅटायन फास्टर विल बी द रेट ऑफ रिएक्शन. त्याचा काय होणार मग, फास्टर विल बी रेट ऑफ रिएक्शन. जेवढा स्टेबल कार्बोकॅटायन तेवढी फास्ट रिएक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन इज पॉसिबल. rearrangement of कार्बोकॅटायन इज पॉसिबल. ठीक आहे. चालेल, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा या रिएक्शन मेकॅनिझम मध्ये. ठीक आहे. चालेल, तोपर्यंत काय करतो, मार्करला इंक पासतो आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, याच्यावर जराशे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. चालेल, ठीक आहे. हा आहे तुमचा प्रश्न. हा काय क्वेश्चन आहे बघा, काय, अरेंज द ऑर्डर ऑफ कार्बोकॅटायन ॲज पर कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनची ऑर्डर जी आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, अरेंज करायचं. बरं, ठीक आहे. चालेल, तर तुम्हाला ऑर्डर ऑफ कार्बोकॅटायन मी दिलेली आहे. कार्बोकॅटायन बद्दल भरपूर शिकवलेलं आहे, जास्त वेळ न घालवता काय सरळ सरळ आपल्याला माहिती की काय, हा कसा आहे 3 डिग्री, हा कसा आहे 3 डिग्री कार्बोकॅटायन. बरं, त्याच्यानंतर हा कसा स्टॅबिलाइज आहे, रेझोनन्स स्टॅबिलायझर, रेझोनन्स स्टॅबिलायझर. ठीक आहे. हा कसा आहे, अलायनिक आहे, अलायनिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कसा आहे 2 डिग्री. हा कसा कार्बोकॅटायन फॉर्म करणार आहे बघा, इथून आपला ब्रेक झाला,
काय होणार, इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार, इथं हे ब्रेक होणार, इथे पॉझिटिव्ह होणार, हा पॉझिटिव्ह इकडे जाणार, त्याच्यानंतर इथे ब्रेक होणार, इथे पॉझिटिव्ह येणार, इथे ब्रेक होणार, इथे पॉझिटिव्ह येणार, हे रेझोनन्स आला आहे. तुम्हाला माहिती काय, तुम्हाला ऑर्डर दिलेली त्याच्यानुसार बघा आणि सांगा किंवा पाठ पाहिजे. बी सर्वात जास्त काय टर्शियरी असतो, त्याच्यानंतर काय असतो रेझोनन्स वाला असतो ए, त्याच्यानंतर अलायनिंग वाला असतो, त्याच्यानंतर डी. ठीक आहे, क्लियर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हिडिओ पॉज करतो मी. ठीक आहे, हे 4 क्वेश्चन आहे, पॉज करा आणि बघा सोडवता येता का, फायनल प्रोडक्ट काय आहे. पॉज करा आणि बघा सोडवून आपण एक एक घेऊया. ठीक आहे, पहिला बघा याच्यामध्ये काय होईल माहिती का, याच्यामध्ये इथून HOH येईल. ठीक आहे, हा OH निघून जाईल, त्याच्यानंतर काय होईल इथे कार्बोकॅटायन किती 2 नंबर 2 डिग्री, किती डिग्री कार्बोकॅटायन होईल इथं फॉर्म 2 डिग्री, इथे प्लस चार्ज येऊन जाईल बघा असा. ठीक आहे, प्लस चार्ज आल्याच्या नंतर इथं टर्शियरी कार्बोकॅटायन फॉर्म होण्याची शक्यता आहे का नाही, पण इथून एक हायड्रो, इथं एक हे आणि इथून एक काय होईल हायड्रोजन, बीटा पोझिशन पासून काय होईल इकडून म्हणा कुठून एक काय होईल हायड्रोजन निघेल, या OH ला जाऊन अटॅच होईल आणि काय होईल आपला कंपाऊंड काही असा फॉर्म CH. हा CH जसाच्या तसा, याच्यातून एक हायड्रोजन निघला, काय झालं याच्यातून एक हायड्रोजन निघला, त्या H2O सोबत बहला, त्याच्यानंतर प्लस H2O. आता इथं व्हॅलेन्सी सॅटिस्फाय का नाही, 3 आहे, चौथी व्हॅलेन्सी अशी. क्लियर आहे, काही जास्त डोकं लावायचं नव्हतं. नेक्स्ट आहे हाफ कंपाऊंड. बरं, हा कंपाऊंड मध्ये बघा कार्बोकॅटायन कुठं फॉर्म होईल, इथून OH निघून जाईल, OH निघून गेल्याच्या नंतर काय होतं इथे प्लस चार्ज, इथे काही प्लस चार्ज, त्याच्यानंतर काय होतं माहिती का, नेक्स्ट स्टेपला काय होतं बीटा पोझिशनच्या कार्बन पासून, हा अल्फा कार्बन आहे, कार्बोकॅटायनचा हा काय आहे अल्फा कार्बन आहे, हा काय बीटा कार्बन, हा पण काय बीटा कार्बन. मग इकडून हायड्रोजन बाहेर पडत की इकडून बाहेर पडत, कुठून बाहेर, इकडून बाहेर पडत का इकडून बाहेर पडत, हे मी तुम्हाला शिकवलेले. काय शिकवलेले, सेट झेड रूल ठरवलं जातं. कशानं, सेट झेड रूल. ठीक आहे, सेट झेड रूल आपल्याला इथे काय वापरावा लागतो, काय वापरावा लागतो की सेट झेड काय म्हणतो की बाबा मोस्ट स्टेबल अल्केन, जेव्हा 2 ठिकाणी बीटा पोझिशन येते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, कधी कधी इथं 3 येईल, तर तेव्हा काय होतं म्हणे की हायड्रोजन त्या ठिकाणाहून निघतो जिथून आपल्याला जास्त स्टेबल काय मिळू शकतो, अल्कीन मिळू शकतो, जास्त स्टेबल. आता बघा याचे 2 पॉसिबिलिटी कोणते आहे, पहिल्या याच्यात इथून हायड्रोजन निघाला, इथून निघाला, तर काय बनवेल कंपाऊंड CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, इथून हायड्रोजन काढला आणि इथे काय केला डबल बॉन्ड. त्याच्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी CH3 CH. ठीक आहे, इथून हायड्रोजन काढला म्हणून CH लिहिलं फक्त, हा CH जसाच्या तसा, हा CH3 जसाच्या तसा, इथं एक हायड्रोजन निघलाय व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी. हे आता या दोघांमध्ये कोणता जास्त स्टेबल, तुम्हाला माहिती सेंटरला डबल बॉन्ड असला तो कधी पण काय असतो जास्त स्टेबल. मग हा काय मेजर प्रोडक्ट, हा काय मायनर प्रोडक्ट. कशावरून ठरवलं, सेट झेड रूल. मग काय येईल, हे 2 ऑप्शन येतील, मेजर मायनर. कळलं, कोणता मेजर कोणता मायनर, हा लीस्ट स्टेबल आहे कारण हा काय कॉर्नरला डबल बॉन्ड आहे, हा काय सेंटरला डबल बॉन्ड. क्लियर आहे, कळलं. याच्यात रिअरेंजमेंट का नाही झाली, कारण टर्शियरी फॉर्म होण्याची शक्यताच नव्हती, इथं बघ काय सेकंडरी फॉर्म झालेला आहे. बरं, नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आहे आपला हावा. नेक्स्ट काय हावा, याचा कार्बोकॅटायन कसा फॉर्म होईल बघा. ठीक आहे, इथं प्लस चार्ज, इथे हा OH निघून जाईल. ठीक आहे, हा OH काय होईल निघून जाईल, इथे काय झाला हा कार्बोकॅटायन. आता हा कार्बोकॅटायन काय करत, हायड्राईड शिफ्ट करत, इथून एक हायड्राईड इथे अटॅच होईल आणि हा प्लस चार्ज इथे येऊन जाईल. 1-2 हायड्राईड शिफ्ट का बरं 1-2 हायड्राईड शिफ्ट होतं, काय होतं रिअरेंजमेंट का होणार, कारण इथं बघा
कार्बोकॅटायन 1 डिग्री, इथे जर गेला हा प्लस चार्ज इथे गेला तर कार्बोकॅटायन किती होतो 2 डिग्री होतो. याची काय होणार रिअरेंजमेंट होणार. काय होणार रिअरेंजमेंट. काय होणार रिअरेंजमेंट झाल्याच्या नंतर CH3 रिअरेंजमेंट मध्ये काय होणार 1,2 हायड्राइड शिफ्ट. हायड्राइड शिफ्ट कसं लिहितो असं 1,2 काय झालंय हायड्राइड शिफ्ट या कार्बोकॅटायन मधून 1,2 हायड्राइड शिफ्ट झालाय. मग काय होत झालं बघा CH2CH. ठीक आहे. आणि इकडे काय झालंय CH3 प्लस चार्ज इथे आहे. मग बघा आता ही कंडिशन कशी झाली इथे हे निघल्याच्या नंतर परत हे दोन पॉसिबिलिटी कोणता बनल मग मेजर मायनर हेच आन्सर. एक मेजर एक मायनर. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. दूसरा काय आहे CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 मेजर. वरचा काय मायनर. क्लियर आहे का. काय झालंय हायड्राइड शिफ्ट बघा इथं हा असा कार्बोकॅटायन फॉर्म झाला. हा कार्बोकॅटायन असाच न राहता यानं काय केलं रिअरेंजमेंट केले. काय केलं हा प्लस चार्ज इथं शिफ्ट इथून हायड्रोजन इथं गेला. प्लस चार्ज इकडे आला 2 नंबरच्या कार्बनवर. इथला हायड्रोजन इकडे ठीक इथला हायड्रोजन इकडे गेला. क्लियर. नेक्स्ट स्टेप हा कंपाऊंड काय होणार याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह चार्ज. काय होणार पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होणार. मग पॉझिटिव्ह फॉर्म. आता बघा हा किती डिग्री कार्बोकॅटायन 1 डिग्री कार्बोकॅटायन किती आहे 1 डिग्री एकाच कार्बन. मग हा कार्बोकॅटायन जर इथं आला तर 3 डिग्री कार्बोकॅटायन होतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा प्लस चार्ज काही करून इथं आला पाहिजे. त्याच्यासाठी हा इथला एक ग्रुप आपल्याला इकडे शिफ्ट करावा लागेल. काय करावं लागेल 1,2 मिथाइल शिफ्ट. काय करावं लागेल रिअरेंजमेंट होईल. इथे काय होईल रिअरेंजमेंट. काय होणार रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन होणार. काय होणार 1,2 मिथाइल शिफ्ट. काय होणार 1,2 पोझिशन वर मिथाइल शिफ्ट होणार. मिथाइल शिफ्ट हा मिथाइल इथे जाऊन अटॅच होणार. म्हणजे कसं दिसेल हा CH3 CH3 CH2 CH3 आणि इसका प्लस चार्ज मग इथे येईल. क्लियर आहे. आता हा काय झाला 3 डिग्री कार्बोकॅटायन झाला. 3 डिग्री कार्बोकॅटायन झाला. त्याच्यानंतर परत आपल्याला इथे काय करावं लागेल सेटजेप रूल लावावा लागेल. का बरं सेटजेप रूल बघा हा अल्फा ठीक आहे हा बीटा हा पण काय बीटा. मग इथून हायड्रोजन द्यायचा आणि डबल बॉन्ड इथं फॉर्म करायचा की इथून हायड्रोजन द्यायचा डबल बॉन्ड इथं फॉर्म करायचा. हे दोघं सिमेट्रिक आहे त्याच्यामुळे एकच कंडिशन आपण बघू. ठीक आहे. मग बघा दोन्हीकडून हायड्रोजन देऊन पहा कोणता स्टेबल बनतो तो आपल्याला काय आपलं आन्सर. बघा काय बनून पहिले इथून काढू. पहिले आपण काय करू इथून हायड्रोजन. मग काय केलं CH2 डबल बॉन्ड C वरती CH3 CH2 CH3 हा झाला एक कंपाऊंड. ठीक आहे. दिसतं का बघू बरं जरा. ठीक आहे दिसतंय. दुसरा काय बनल दुसरा इकडून काढतोय. दुसरा काय करतोय आपल्याला ह्या साईडने काढतोय. स्टॅबिलिटी बघा दुसरा काढता येईल CH3 C त्यावर CH3 CH डबल बॉन्ड CH3. क्लियर आहे. इथून काढलाय बघा इथं. ठीक. आता याच्यामध्ये स्टॅबिलिटी जर बघायची तर आपल्याला काय बघावं लागेल अल्फा हायड्रोजन बघावं लागेल. डबल बॉन्डच्या पुढं अल्फा हायड्रोजन किती आहे. आता याच्या मागे तर काही चेन नाहीये इथं तर 0 आहे. इथे किती आहे 2. या कार्बनच्या मागे 2 आणि हे 3. टोटल 3 आणि 2 5 अल्फा
हायड्रोजन. किती आहे 5. आता हा कार्बन डबल बॉन्डच्या तिथलचा हा अल्फा कार्बन, त्याच्या मागचे सॉरी हा अल्फा कार्बन हायड्रोजन 3 3 6, त्याच्यानंतर हा कार्बन त्याच्या मागे 3 9 अल्फा हायड्रोजन. कोणता जास्त स्टेबल आहे? हा जास्त स्टेबल आहे. हा जास्त स्टेबल आहे, तर मग काय होईल? हे आपलं आन्सर राहील. क्लिअर आहे? अशा पद्धतीनं तुम्हाला हे काय करायचं आहे? सॉल्व करायचं. त्याच्यानंतर आणखीन एक आहे, तुमच्या काही बुक्स मध्ये हे जे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे त्याच्या जागी काही दुसरे रिएजंट वापरतात. ठीक आहे? ते दुसरे रिएजंट जरी असले अल्कोहोल सोबत तर काय होणार? कोणती रिएक्शन होणार? डिहायड्रेशन वालीच रिएक्शन होणार. ते रिएजंट लिहून ठेवा. फक्त काय होईल? सगळं तेच, मेकॅनिझम तेच, सगळं तेच, फक्त इथली काय होईल? कंडिशन बदलून जाईल. ठीक आहे? ते रिएजंट आपण लिहून घेऊ, जेणेकरून जर एखाद्याने दुसरे रिएजंट वापरले तर तुम्हाला गोंधळ व्हायला नको. ठीक आहे? काही पुस्तकामध्ये वेगळे रिएजंट वापरलेले आपण ते सुद्धा घेऊया. नीट जर असेल तर नीटला काही नाही, जे एनसीईआरटी दिले ते सेम आहे. ठीक आहे? तर मग रिएजंट बघा, अदर reagent used for this reaction. ठीक आहे? पहिला रिएजंट बघा P2O5. त्याच्यानंतर दुसरा वापरला जातो बघा Al2O3, ॲल्युमिनियम ऑक्साइड आणि वेपर फेज. काय असते? वेपर फेज असते. आणि थर्ड आहे बघा, थर्ड असतो कॉन्सन्ट्रेटेड H3PO4, कॉन्सन्ट्रेटेड H3PO4. आणि फोर्थ असतो बघा ड्राय HCl. हे कुठले बी असेल प्रेझेंट रिएक्शन हेच होणार, रिएक्शन मध्ये हेच होणार. ठीक आहे? याच्यात टेम्परेचर असतं बघा जवळपास साधारणपणे 150 ते 200 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे? सगळ्या याच्यात साधारणपणे सगळ्या याच्यात काय टेम्परेचर 150 ते 200 डिग्री असतं. सगळ्या याच्यात 150 डिग्री ते 200 डिग्री सेल्सिअस. लक्षात ठेवा, एलिमिनेशन रिएक्शन हाय टेम्परेचरलाच होतात. ठीक आहे? तर सबस्टिट्यूशन रिएक्शन नॉर्मल टेम्परेचरला पण होऊ शकतात, पण एलिमिनेशन रिएक्शनला टेम्परेचर जरा हायच पाहिजे. क्लिअर एवढं? ठीक. चल नेक्स्ट पॉइंट आहे बघा आपला डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. नेक्स्ट पॉइंट आहे आपला डिहायड्रो हॅलोजिनेशन